श्री स्वामी समर्थ. तुमचे नामस्मरण मला सांगते की देवाच्या उपस्थितीत असल्यास धैर्य आपल्याला आपण प्राप्त करू शकतो. कारण जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही विचारतो तेव्हा तो आपले ऐकतो याची मला खात्री आहे. प्रभू, मी माझी विनंती तुझ्यासमोर ठेवली. आता माझ्या बाजूने व्हा. माझ्या आयुष्याच्या कारभारावर संपूर्ण नियंत्रण द्या. मला वाईटापासून मुक्त करा आणि मला नीतिमत्वाच्या मार्गावर न्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी अलौकिक शहाणपण आणि समजूतदारपणासाठी तुलाच विचारतो. माझा तुझ्यावरील विश्वास वाढू दे. परमेश्वरा, मला असं बनवा की मी उंच उभे राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळ तुमचं ध्यान करून सहजपणे निघून जाईल अशी शक्ती निर्माण करा. माझ्या आयुष्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या योजनांबद्दल मी आपली आभारी आहे. तुम्ही नेहमी मला योग्य दिशेने न्या, जेणेकरून मी चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. दुष्ट लोकांच्या हातातून माझे आयुष्य सोडवा. माझे पाय मी जात असलेल्या खडकावर पुनर्स्थित करा. प्रभू, कृपया जेव्हा मी तुम्हाला हाक मारते तेव्हा माझ्यासाठी धावत या. माझ्या आयुष्याला असामान्य चमत्कारांनी आशीर्वाद द्या. भगवंता, आपल्या महान चमत्कारांसह माझे जीवन सुशोभित करा, ज्याचा अंत नाही. माझ्या सर्व मार्गांनी वाईट वाटणार नाही असे मी तुमचे ध्यान करत राहीन. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा होऊ द्या. माझ्या आयुष्यात मी अनुभवणार असलेल्या महान शक्तिशाली चमत्कारांबद्दल धन्यवाद. परमेश्वरा, धन्यवाद. मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण करू शकत नाही असे काहीच नाही. माझ्या मार्गावर येणाऱ्या चमत्कारांच्या विपुलतेबद्दल मी विश्वासा आभारी आहे. मला माहीत आहे की माझे जीवन अशा प्रकारे बदलणार आहे ज्याची मी कल्पना देखील करू शकत नाही आणि मी माझ्याकडे येणारे सर्व चांगले प्राप्त करण्यास तयार आहे. देव म्हणतो की केवळ निष्ठावंत भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील आणि त्यांचं भलं करून घेतील. प्रिय देवा, प्रिय परमेश्वरा, तुझे वचन खरे आहे हे मला ठाऊक आहे. मी तुझी क्षमा मागतो. देव म्हणतो, बाळा, तुला वाटतं मी तुला विसरत चाललो आहे, पण मी तुला विसरलो नाही. मला तुमचे स्थान माहीत आहे आणि तुम्हाला तुमच्या नियत ठिकाणी कसे मार्गदर्शन करावे हे देखील माहीत आहे. जरी आयुष्य तुमच्या योजनांपेक्षा वेगळे आहे, तेव्हा खात्री बाळगा की माझा हात तुझ्यावर आहे. घाबरू नकोस. मी तुमच्या वतीने पडद्यामागे परिश्रम घेत आहे. तुम्हाला आशीर्वाद, हेतू आणि अनुकूल जीवनात नेत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आज रात्री देव सांगतो की तुम्ही आशीर्वादांचा झरा अनुभवणार आहात. मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. मला समजले तुझे हृदय तुटले आहे. मला माहीत आहे की पुढे जाणे आव्हानात्मक आहे, पण लक्षात ठेव, मी तुटलेल्या हृदयाच्या जवळ नेहमीच असतो. मी तुझ्या जखमा बांधून ठेवीन, त्यांचे रक्षण करीन आणि जेणेकरून तू लवकर बरा होशील. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, भाग्योदय नक्की होईल. एक चमत्कार तुमच्या दारावर जात आहे. चांगल्या गोष्टी क्षितिजावर आहेत. लक्षात ठेवा, जसे जसे तुम्ही तुमच्या आशीर्वादांच्या जवळ येता तसे तसे शैतान त्याचे हल्ले अधिक तीव्र करतो. लक्ष केंद्रित करा. देव म्हणतो, आज मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुमची प्रगती जवळ आली आहे. तुम्ही दीर्घकाळापासून शोधत असलेली उत्तरे तुम्हाला सापडणार आहेत. तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक बदल पाहणार आहात. केवळ एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही स्वतःला आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या 10 पटीने चांगले पाहाल.
मला ते माहीत आहे आणि मी तुमच्यासाठी दावा करत आहे. हे लक्षात ठेवा, आशीर्वाद तुमचा पाठलाग करत आहेत. देवदूत तुमचे रक्षण करत आहेत. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुमच्या विरुद्ध उभारलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. प्रत्येक गरज पूर्ण केली जाणार आहे. आज देव तुम्हाला वचन देतो की शत्रूने तुमच्याकडून चोरलेल्या वर्षाची, त्या एकाकी आणि वाईट वागणुकीतील वर्षाची परतफेड केली जाईल. भरपूर आनंद, शांती, संसाधने, संधी तुमची वाट पाहत आहे. देव पडद्यामागे काम करत आहे. तुमच्या वतीने लढत आहे. देव या क्षणी घोषित करतो की शाप तुटला आहे. तुमची आर्थिक वाढ सुरू होईल. तुम्ही शोधत असलेला हा संकट आहे. आज रात्री देव तुम्हाला खात्री देतो की तुम्ही वाट पाहिली, तुम्ही प्रार्थना केली, तू रडलीस, तू सहन केलेस. आता तुम्ही स्तुती, नाचत आणि ओढत आहात, कारण तुम्ही त्यासाठी ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकत आहात. प्रतीक्षा सार्थकी लागणार आहे, हे देवाचे वचन आहे. कर्ज, आजारपण, निराशा हे 3 पर्वत तुमच्या मार्गावरून दूर केले जाणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा देखील स्वामी आईवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करणारे आमचे स्वामी आहेत. टाईप करा. स्वामी सांगतात, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही हा प्रवास एकट्याने करत नाहीत. मी तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. माझे देवदूत आधीच तुझ्या पाठीशी आहेत. आराम करा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी भव्य योजना आहेत. अशा योजना ज्या रात्री तुमचा उत्साह वाचतील, कारण त्या तुमच्या सर्वात विलक्षण स्वप्नांनाही मागे टाकतात. शरणागती पत्करू नका. मागील महिन्यात शत्रू तुम्हाला पराभूत करू शकला नाही आणि या महिन्यात तो यशस्वी होणार नाही. विजय आधीच तुमचा आहे. आपण एक विजयीपेक्षा अधिक विजयी आहात. देव तुम्हाला विसरला नाही, हे जाणून घ्या. तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे असण्याची गरज आहे हे त्याला ठाऊक आहे. जरी जीवन नियोजितप्रमाणे उलगडत नाही, तरीही त्याचा संरक्षक हात तुमच्यावर असतो. भगवंत म्हणतात, घाबरू नका, कारण तो पडद्यामागे अथक परिश्रम करत आहे. तुम्हाला आशीर्वाद, उद्देश आणि अनुकूलतेने भरलेल्या जीवनाकडे मार्गदर्शन करत आहे. जर तू हा पवित्र संदेश पुढील 3 मिनिटे ऐकलास तर तुझं कितीही मोठं पाप नष्ट केलं जाईल. तुम्ही आयुष्यातल्या परीक्षा, संकटांना यशस्वीपणे नकारात्मक केले आहे. तू अधिक मजबूत, हुशार बनत आहेस. तुझ्या पाठीशी आता येथे अखंड परमेश्वर उभा राहिला आहे. जर तुम्ही देखील स्वामी आईचे भक्त असाल तर स्वामी माझी आई आहे. टाईप करा. देवाने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते परत देईल. तुम्ही बरे व्हाल. चांगले दिवस पुढे आहेत. ईश्वराच्या आशीर्वादाने आगामी कार्यक्रम तुझे हृदय आनंदाने भरतील, कारण देव काहीतरी अतुलनीय रचना करत आहे. तुमच्या जीवनात आशीर्वाद, उपचार आणि यश येण्याची हीच वेळ आहे. तुमचा परिसर आणि तुमची राहण्याची जागा, तुमचे वाहन दोन्ही व्यवस्थित करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि परिवर्तनीय प्रवासासाठी तयारी करत आहात. देव तुमच्या जीवनात बदल घडवून आणत आहे. तुमच्या परिस्थितीपासून ते तुमच्या मार्गावर आणि प्रवासाच्या पद्धतीपर्यंत तयार व्हा, कारण बदल क्षितिजावर आहेत. हा आठवडा आशीर्वाद आणि संधींनी भरलेला आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तू माझा सांगाती टाईप करून ते व्यक्त करा. तुमच्या जीवनात आनंद परत येण्याची वेळ जवळ आली आहे. देव तुमच्या जीवनात एक नवीन युग सुरू करत आहे. तो घोषित करतो की विजय तुमच्या घरावर आहे.
तुमच्या आर्थिक बाबतीत विजय आहे आणि तुमच्या आरोग्यावर विजय आहे. तुम्ही मजबूत आणि संपूर्ण आहात. समृद्धी, यश आणि प्रेमासाठी नियत आहात. देव तुम्हाला मोठ्या संधी, उत्तम आरोग्य, मनशांती, आर्थिक अमर्याद आशीर्वाद आणि उज्ज्वल भविष्यासाठी तयार करत आहे. तुम्हाला देखील भगवंताची शक्ती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ 7 वेळा टाईप करा. देव म्हणतो, बाळा, मी तुझा वापर करून तुला सोडणारा देव नाही. पुढील 4 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरतील, कारण या रात्रीत तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. देव आज तुमच्याशी बोलत आहे आणि घोषणा करत आहे. विजय तुमच्या घराघरात पोहोचला आहे. तुमची आर्थिक स्थिती लवकरच विजयी होईल. तुम्ही एक संकेत मागितला होता आणि आता तो तुझ्यासमोर आला आहे. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि माझी दैवी योजना उलगडत आहे. क्षितिजावर काहीतरी भव्य आहे. माझ्या बाळा, माझ्या अमर्याद प्रेम आणि सामर्थ्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही या पृथ्वीवरील मार्गावर चालत असताना हे जाणून घ्या की तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकल्या जातात आणि तुम्ही सांडलेल्या प्रत्येक अश्रूचा साक्षीदार देव आहे. तुम्ही ज्या परीक्षा सहन केल्या आहेत त्या हेतूशिवाय नव्हत्या. आज माझ्यासमोर उभा असलेला लवचिक आत्मा त्यांनी बनवला. तुमचा दृढ विश्वास आणि समर्पण मला आनंद देते. तुम्ही आरोग्य, दैवी कृपेचे चित्र म्हणून उभे आहात. या प्रवासात समृद्धी, यश, प्रेम हे तुमचे सोबती आहेत. आपण सतत वाढ आणि सतत विजयाच्या स्थितीत आहात. आज आयुष्यात चांगल्या बातमीची अपेक्षा करा. तुमच्या आयुष्यात नवीन संधींचे स्वागत करा. बरे होण्याची शक्यता स्वीकारा. तुमच्या मार्गावर यश येण्याची अपेक्षा करा. देव म्हणतो, मी घोषित करतो की या क्षणी देव तुमच्यासाठी एक मार्ग कोरत आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या लाडक्या बाळा, मी सर्व अस्तित्वाचा निर्माता माझ्या दैवी आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या घरी आलो आहे. तुमचा आढळ विश्वास तुम्हाला विश्वासू बनवतो. माझे शब्द आत्मसात करा आणि ते तुमच्या हृदयात आशा आणि आनंदाने भरू द्या. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास स्वामी आई माझे रक्षण करा टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्यांना हा संदेश शेअर करा. बघा, भाग्यवंत व्हाल. सध्या देव तुला सांगत आहे, अरे बाळा, मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही. तू जे शोधत आहेस, तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळेल. देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस. शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे. चिंता सोड आणि हे शांतपणे ऐक. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला स्वामी आई आली आहे. तुला आयुष्य बदलायला 3 मिनिटेही पुरेसे आहेत. बघत राहा, ऐकत राहा. देवाची सर्व वचने खरे होतील. तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे. आता तुला नुकसानाचा सामना करावा लागत आहे, पण बाळा, चिंता करू नकोस. तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहे. देव म्हणतो, जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे. तो तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल. आगामी शनिवार व रविवार तुमचे जीवन कायमचे बदलेल. अशा भरपूर आशीर्वादांसह वर्षाव करण्याची तयारी करा. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल. पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही गमावलेल्या सर्व गोष्टी
मी पुनर्संचयित करणार आहे. तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली संसाधने मी प्रदान करणार आहे. माझ्या लाडक्या बाळा, देव तुझ्यासाठी सर्व गोष्टी फिरवत आहे. तो तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल. देवाने तुमच्यासाठी तयार केलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमच्या हृदयाचे दार खुले ठेवा. विश्वासू राहा. तो चमत्कारिक मार्गांनी तुमचे जीवन कसे बदलतो ते पहा. हा महिना अमर्याद प्रेम, विलक्षण चमत्कार आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत पुनर्संचयित होऊ देऊ शकतो. देव आपल्याला अशा भविष्याची कल्पना करण्याची आज्ञा देतो ज्यामध्ये आपले संकट, शंका, चिंता आणि दुःख हे उगवत्या सूर्याच्या निमंत्रित मिटीत हिमकाप्रमाणे नाहीसे होतात. तुमचे संपूर्ण अस्तित्व माझी शांतता, स्नेह, वाढ आणि कृपेच्या अमर्याद अपर्णांनी काठोकाठ भरलेल्या पवित्र पात्रात बदलते. हे रूपांतर इतके गहन आणि उल्लेखनीय आहे की आकाशातील सर्वात तेजस्वी तारेसुद्धा तुमच्या अंतरंगातून बाहेर पडणाऱ्या तेजस्वी प्रकाशावर ईर्ष्याने नाचतात. विरोधी शक्तींनी आखलेल्या प्रत्येक दृष्ट योजनेला हाणून पाडण्यासाठी मी स्वर्गीय पराक्रमाच्या पंखांनी परिधान केलेले माझे आकाशीय देवदूत पाठवत असताना पहा. बाळा, घाबरू नकोस, कारण मी सतत तुझ्या पाठीशी असेन. तुमच्या मिशनवर एक स्थिर भागीदार आणि न थांबणारी उपस्थिती तुमच्या धैर्याच्या पवित्र कार्याच्या दिशेने तुमच्या विजयी प्रवासात कोणताही खगोलीय किंवा स्थलीय प्राणी अडथळा आणू शकत नाही. जे आता डोळे मिटून हे ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी स्वर्गीय शक्तींना विनंती करतो की तुझ्या अस्तित्वाला सुशोभित करण्यासाठी एक कोमल प्रेम द्या. आपले आरोग्य, आपले आश्रयस्थान, आपले नातेसंबंध आणि प्रकरण स्वीकारा. देव म्हणतो, या आठवड्याची समाप्ती तुमच्यासाठी असाधारण आशीर्वादांनी घेऊन येईल. माझे आशीर्वाद घेण्यासाठी तुमचे हृदय उघडा. आनंद, समृद्धी आणि पूर्णतेच्या खोल भावनेने भरलेल्या जीवनासाठी स्वतःला तयार करा. तुम्ही आनंदाने भरलेले असावे, समृद्धीचा अनुभव घ्यावा आणि यशाचा गोडवा चाखायला हवा आहे. देव आज म्हणतो, तुमच्याकडे वाहणारी आशीर्वादांची नदी भरपूर संपत्ती, आनंद आणि पूर्तता आणते. तयार व्हा, कारण तुम्ही वाढीच्या हंगामात प्रवेश करणार आहात, ज्याचा तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होईल. तुमची आर्थिक स्थिती असो, मानसिक स्वास्थ्य असो, शारीरिक आरोग्य असो किंवा आध्यात्मिक संबंध असो, अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्याकडे येत आहेत. लक्षात ठेवा, आकाश, पृथ्वी, महासागर, पर्वत, सूर्य, तारे सर्व काही निर्माण करणारा मी आहे. मी तुमचा उपचार करणारा आहे. मी तुम्हाला सहन करत असलेल्या कोणत्याही शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक वेदनांपासून बरे करण्यासाठी येथे आहे. तुम्हाला शांती आणि सांत्वन मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. मी तुमचे जीवन बदलेल असे दरवाजे उघडणार आहे. तुम्ही बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द किंवा काहीही घाणेरडे शब्द मला नष्ट करायचे आहेत. तुमच्या भविष्याविरुद्ध काम करणारे कोणतेही वाईट शब्द आध्यात्मिक शक्तीने देव रद्द करतो. प्रिय बाळांनो, तुम्हाला अडकल्यासारखे वाटण्यापासून ते मोकळे वाटण्यापर्यंत, कमी असण्यापासून ते जास्त असण्यापर्यंत, गोंधळून जाण्यापासून ते स्पष्ट समजून घेण्यापर्यंत, वेदना अनुभवण्यापासून ते शांती मिळवण्यापर्यंत सकारात्मक बदल दिसणार आहे. भूतकाळात ज्या गोष्टींनी तुम्हाला रडवले आहे त्या सर्व नष्ट होतील आणि त्याऐवजी तुम्ही आनंद, हशा, प्रेम आणि आशीर्वाद अनुभवाल. येणारा नवीन महिना हा उपचार, परिवर्तन, आशीर्वाद आणि यशाचा महिना असेल.
देव तुमच्यासाठी एक मार्ग तयार करत आहे. भगवान म्हणतात, विश्वास ठेवा की मी चमत्कारांचा देव आहे. तुमच्या काळ्या रात्री सुंदर सकाळमध्ये बदलण्यास सक्षम आहे. आता माझ्या लाडक्या बाळा, हे शब्द अटल विश्वासाने सांगा. या रात्रीमध्ये देव मला आशीर्वाद देईल, मला बरे करेल, मला प्रदान करेल, माझे संरक्षण करेल आणि मला मार्गदर्शन करेल. चला सर्वांनी मिळून एकत्र प्रार्थना करूया. प्रभू, मी माझ्या आर्थिक अडचणींबद्दल तुझ्या मदतीसाठी विचारतो. माझ्या पैशांबद्दल निर्णय घेताना मला बुद्धी दे. माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या सर्व भक्तांचे, स्वामींच्या सर्व भक्तांचे रक्षण कर. माझ्या जीवनासाठी तुझ्या योजनेवर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. माझ्या आर्थिक प्रगतीसाठी आणि इतरांच्या आर्थिक प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो. विपुलता आणि समृद्धीचे तू मला वचन दिले आहेस. परमेश्वर माझ्यासोबत आहे. मी भाग्यवंत आहे कारण परमेश्वर माझ्या आयुष्यात आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वांनी तुमची काळजी घ्या.